ड्रग्ज म्हणजे छुपयुद्ध. मुंबई ड्रग्जमुक्त करणारच, मुख्यमंत्री फडणवीस यांची मोठी घोषणा. मुंबईला ड्रग्जमुक्त करण्यासाठी राज्य सरकारने मोठी मोहीम हाती घेतलेली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विद्यार्थी, पालक, शिक्षक, प्रशासनाने एकत्र येत या लढ्यात सहभागी होण्याचं आवाहन केलंय. ड्रग्ज फ्री मुंबई शपथग्रहण कार्यक्रमात बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नशामुक्त भारत संकल्पाचा उल्लेख करत मुंबईसह संपूर्ण महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्याचा निर्धार व्यक्त केला. मुख्यमंत्री यांनी म्हटलंय की आज भारत जगातील चौथ्या सर्वात मोठी अर्थव्यवस्था बनलेला आहे. अंतराळ संशोधन, कृत्रिम बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि संरक्षण क्षेत्रात देशाने उल्लेखनीय प्रगती केलेली आहे. चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर यशस्वी मोहीम राबवणारा भारत हा अमेरिकेनंतरचा महत्त्वाचा देश ठरला असून ऑपरेशन सिंदूरसारख्या कारवायांमधूनही भारताची ताकद जगासमोर सिद्ध झाली आहे. यावेळी त्यांनी ड्रग्जच्या वाढत्या विळख्याबाबत गंभीर चिंता व्यक्त केली. भारताला थेट युद्धात हरवणे शक्य नसल्याने देशातील तरुण पिढीला व्यसनाधीन करून भारताला आतून कमकुवत करण्याचे षडयंत्र सुरू असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. ड्रग्ज हे या छुपा युद्धातील सर्वात मोठे शस्त्र असल्याचं सांगत काही स्वार्थी शक्ती पैशांसाठी या साखळीत सहभागी झाल्याचं त्यांनी नमूद केलंय. ड्रग्ज विरोधातील लढा केवळ पोलिसांचा नसून संपूर्ण समाजाचा असल्याचं सांगत विद्यार्थी, पालक, शिक्षक आणि विविध शासकीय विभागांनी संयुक्तपणे काम करण्याचे आवाहन मुख्यमंत्री फडणवीस यांनी केलं आहे. विद्यार्थ्यांनी नो ड्रग्जचा निर्धार केलाय तर ड्रग्ज विक्री करणाऱ्यांची हिंमतच होणार नाही असंही ते म्हणाले. शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात ड्रग्ज विक्री करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय. ड्रग्ज उत्पादन आणि पुरवठ्याच्या साखळीवरही कठोर कारवाई केली जाईल. पुढील 2 ते 3 वर्षात मुंबई आणि महाराष्ट्र ड्रग्जमुक्त करण्याचे लक्ष्य असल्याचं त्यांनी म्हटलेलं आहे. मुख्यमंत्री यांनी म्हटलंय की राज्यातील सर्व शाळांच्या मुख्याध्यापकांना स्वतः पत्र लिहिणार असून व्यसनाच्या आहारी जाणाऱ्या विद्यार्थ्यांची गोपनीय माहिती प्रशासनाला द्यावी असे आवाहन करणार आहेत. अशा विद्यार्थ्यांची ओळख गुप्त ठेवली जाईल आणि त्यांना पुनर्वसन केंद्रात पाठवून मुख्य प्रवाहात आणण्याचा प्रयत्न केला जाईल. एकीकडे ड्रग्ज वाटप रोखण्याकरता पोलीस विभाग तर काम करेलच, पण जर आमच्या विद्यार्थ्यांनी, आमच्या युवा शक्तींनी ठरवलं की आम्हीच ड्रग्जला नाही म्हणू, वी विल से नो टू द ड्रग्ज, असा जर आपण संकल्प केला तर मला सांगा कोणाची हिंमत आहे या ठिकाणी ड्रग्जचं वाटप करण्याची, ड्रग्जची विक्री करण्याची. त्यामुळे एकीकडे तुमचा संकल्प, एकीकडे शासनाचं, पोलिसांचं काम, दुसरीकडे सगळ्या प्रकारे बॉटल नेक करून त्या ठिकाणी जिथनं ड्रग्ज येतात, जिथे ते तयार होतात, जिथे सिंथेटिक ड्रग तयार होतात, त्याचे जे काही इन्ग्रेडियंट्स आहेत ते जिथनं येतात, अशा सगळ्या ठिकाणी या संदर्भातली कारवाई. कॉलेजेसच्या आजूबाजूला, शाळांच्या आजूबाजूला जे लोक अशा पद्धतीनं विक्रीचा प्रयत्न करतात त्यांना जेरबंद करणं आणि त्यांचे लिंकेजेस शोधून काढून त्यांचे जे आका आहेत त्या आकांना त्या ठिकाणी त्या छेदणं, अशा पद्धतीनं सगळ्यांनी मिळून जर आपण काम केलं तर माझा विश्वास आहे पुढच्या काही 2, 3, 4 वर्षामध्ये आम्ही ड्रग फ्री मुंबई तयार करू आणि ड्रग फ्री भारत देखील तयार करू. पण याकरता आवश्यकता आहे तुमच्या निग्रहाची, याकरता आवश्यकता आहे तुमच्या मदतीची. या भारताची ही युवा पिढी जो उद्या भारताचं संचालन करणार आहे, तुमच्यापैकीच कोणीतरी या भारताचा राज्यकारभार चालवणार आहे. तुम्ही सायंटिस्ट होणार आहात, तुम्हीच इंजिनियर होणार आहात, तुम्हीच डॉक्टर होणार आहात, तुम्हीच सीए होणार आहात, तुम्हीच या भारताला चालवणार आहात. त्यामुळे तुमचा निग्रह या ठिकाणी अत्यंत आवश्यक आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, मुंबई.